हॅलो मंडळी, हे पहा इजिप्शियन वायफाय मी घेते. It's one of the most magnificent temple in all of Egypt. This 8-foot temple, you know, nothing. आपण आलेलो आहोत 8 फूट नावाचं हे एक टेम्पल आहे आसवानमध्ये. ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि हे नाईल नदीच्या पासून 3 किलोमीटर अवे फ्रॉम द नाईल रिव्हर. आणि हे डेझर्टमध्ये ही जी एरिया आहे आजूबाजूला सगळा वाळवंट आहे. आणि ह्या वाळवंटामध्ये हे मंदिर बांधल्यामुळे हे खूप वर्ष सँडमध्ये दबलं गेलं होतं. आणि त्यामुळे ज्यावेळेला हे मंदिर त्यांनी हे फाइंड केलं त्यावेळेला हे गुड कंडिशनमध्ये होते. म्हणजे आपण करुणाक टेम्पल पाहिलं, लक्झर टेम्पल पाहिलं, ते कसे डिस्ट्रॉय झालेले होते. अर्धे ते डिस्ट्रॉय झालेले आहेत तुम्हाला आपण पाहिले. पण हे टेम्पल कसं हे गुड कंडिशनमध्ये ह्या लोकांना मिळालं, कारण हे खूप वर्ष असं सँडमध्ये दबलेलं होतं. आणि ह्याच्यावरती सँडमध्ये दबलं होतं. आणि ह्याच्यावरती जे लोक आफ्टर एशियन पीपल जे लोक इथं आले त्यांनी गावं वसवली ह्याच्यावरती. आणि हे जे तुम्ही बघताय वरती ते ना ते तसे म्हणजे एवढा जमिनीपासून तेवढ्या वरती ज्या अंतरावरती घरं दिसत आहेत ना तुम्हाला, तितक्यावरती त्यांनी अशी ही घरं बांधली होती. पहा हो, किती वरती ना, इतकं हे जमिनीखाली दबलं होतं मंदिर. आणि त्याच्यावरती माणसांना माहीतच नाही आणि त्यांनी काय केलं, त्यांची घरं बांधायला सुरुवात केली. हे अशा प्रकारे सँडमध्ये दबलेलं मंदिर खूप वर्षापासून सँडमध्ये दबल्यामुळे चांगल्या अवस्थेमध्ये ज्यावेळेला हे भेटलं ते चांगल्या अवस्थेमध्ये भेटलं गेलं. ते बघा किती उंचावरती घरे आहेत ना, जमिनीपासून खूप उंच. एडोफ ह्या शब्दाचा अर्थ स्टॅब असा होतो. The temple of Hatshepsut completely different. The temple of Luxor, you know, it was built for different purpose. But this one is exactly the typical classic design for the Egyptian temple. We can see here in this boat when Hathor she navigated. How we know this boat belonged to Hathor? Oh, because his face. Then another boat it's navigate too, but this the boat of Horus. Oh, we will come next. The night cruise boat. They have the same programs. If you come this morning, they start to visit the temple around 6 o'clock in the morning. You're going to see thousands of people. This is the most famous. हे पहा
प्रत्येक इथे लिहिण्याला काहीतरी मिनिंग आहे बरं का, काहीतरी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर हे एशियन इजिप्शियन 380 रेसिपीज आहेत की एशियन इजिप्शियन परफ्यूम अत्तर कसं बनवायचं ही त्याची रेसिपी आहे. पहा, हे पहा, प्रत्येक गोष्टी ह्या लिहून ठेवलेल्या आहेत म्हणून आज आपल्याला समजत आहेत. हॅलो मंडळी, हे तुम्हाला दिसते का वायफाय? हा पहा, मी वायफाय एशियन वायफाय इजिप्शियन घेते, पण हा वायफाय नाही बरं का, हे एक प्रकारचं फूल आहे आणि आपल्याला हे आजचा इंटरनेटचं आपल्याला हे सिम्बॉल वाटते. तर हे वायफाय नसून एक इजिप्शियन फूल आहे. This sample for the holy boat. होली बोट. Yes, for the secret boat. The guy who discovered the place, Joseph Maspero, he took the original one and sent it to his country and built the sample and leave it for us. हो, तर हे ओरिजिनल आहे, हे सॅम्पल आहे. हे Yes, जो कोणी डिस्कवर केलं ते त्याने ते ओरिजिनल घेऊन गेलं आहे आणि हे सॅम्पल ठेवलेलं आहे. ही होली बोट आहे.